हाय गाईज, कशा आहात? आज तर सकाळ सकाळनं झोप झाली होती तर सिंधवी पण माझ्यासोबत उठली होती. हे बघा, तिच्या आबाला पण उठून घेतलं आणि सगळी खेळणी पांगून बसली होती. 2 दिवस झाले हिंदवी माझ्यासोबतच उठती. त्यानंतर आम्ही खाली गेलो तर आमची इथं आली होती, पालखीची माणसं आलेली होते. तर हे बघा, काम आवरलं, नाश्त्याची तयारी चालली होती. हिंदवी आम्हाला चपात्या लाटून देत होती. तर यातच तिच्या चपात्या खायला तुम्ही पण. तर त्यानंतर मी काढला होता राडा थोडासा घरातला म्हणजे किचनचाच काढला होता थोडा. बघा, पूर्ण राडा काढलेला होता. हिंदवीने पूर्ण घरामध्ये कांदे केले होते. बघा, तुमचे बी लहान लेकरं असेच कुटाणा करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर वैतागले होते या पुरीला. याशी मलाच कांदे मारायचे काम चाललं होतं. इथं मस्ती करत करत काम आवरला मी. त्यानंतर तिने झाडून पण घेतलंय. आता बघा, तिचं झाडून घ्यायचं कुठं चाललंय. उरफाटे देवाऱ्याखाली तिने नेऊन घातलेलं होतं. त्यानंतर मी किचन आवरून घेतलं. बाकीचा राडा तर तसाच होता. हॉल आवरतं, किचन आवरत होते तोपर्यंत हिंदवीने हॉलमध्ये पण पूर्ण राडा करून ठेवला होता. काही खेळणी, काही कांद्याचा कचरा, काही ठिकाणी कांदे, पूर्ण राडा केला होता. आणि इथे काय चाललं आता काय माहिती. सगळा राडा घालून बघूया आपण. मी तर इथे सगळं प्राणी संग्रहालयाचं उभं केलं तर हे बघा, इथे सगळं प्राणी संग्रहालय उभा करून तर ती खेळत होतं. पण मी बाकीचं आवरून घेतलं. किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर फरची पण पुसून घेतली होती मी. कांद्यामुळे सगळा राडा झाला होता. सकाळी पण पुसलेली होतीच, नंतर पण पुसून घेतली. आणि हो, माझ्या आवाजाकडे काही जाऊ नका, कारण की मला खूप जॅम झालेले आहे. मी ताप, खोकला, सर्दी. नंतर हिंदवीला थोडीशी वाफ दिली आणि घेतलं दळण करायला, कारण की आमच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारची लाईट नसते. काही असली तरी पण गिरणी चालू नसतात. दळण करून घेतल्यानंतर केलं थोडंसं चहा बिस्किट खाल्लं. हिंदवीचं ती काही चहा बिस्किट खात नाही, नुसतं कोरडे बिस्किट घ्यायचं काम चाललेलं होतं. आणि आजकाल असा कॅमेरा दिसला खाय करायचं काम चाललं होतं. आणि ही नवीनच रेसिपी मी केली होती, ट्राय करायला येते की नाही दिली. तर हिंदवीची रिॲक्शन बघा तुम्ही. आता बघा तिची रिॲक्शन बघा, किती मस्त करते ती. तिला ते टेस्टी झालेलं सांगत होती ती. पण रेसिपी हिंदवीच्या बाबांनी सांगितली होती खरं तर, ते करणार होते पण त्यांना यायला उशीर झाला म्हणून मीच केली. त्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक जेवण करून आम्ही निघालो होतो पालखीच्या दर्शनासाठी. तर मामा, मामी आणि समृद्धी पण होते. तर रस्त्यात आम्हाला एवढे सारे पालखी म्हणजे या वारीचे लोक भेटत होते आणि त्यांच्या गाड्याही होते. बघा, खूप सारे वारीचे लोक भेटत होते. चला आपणही एवढं दर्शन करून. हे बघा, इथं कमान आहे, म्हणजे दरवेळेस पालखी इथूनच जाते. चला तर मग आपणही जाऊ पालखीच्या दर्शनासाठी. चला. आणि इथे मुक्कामाला असते म्हणून आम्ही एवढ्या रात्रीचं निघालेलो होतो. पहाटे 5 वाजेपर्यंत इथं दर्शन असतात. हे बघा, खेळणी पण लावलेलीच होती. हे खेळणीच्या दुकानं तेव्हा वारीच्या सोबतच असतात. चला तर मग आम्ही पण निघालेलो होतो. चला, तुम्ही पण पालखीच्या दर्शनाला गेला आहात काय? ते गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथेच नाही तर कुठेही तुमच्या इथे जिथे कुठे पालखी असते तिथे तुम्ही दर्शनात गेलेला आहात का? तरी अंगठ्या आहेत तिथे आम्ही घेतलेली आहे, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच. ही पूर्ण लाईन दर्शनासाठी लागलेली होती. ही गर्दी पाहू शकताय तुम्ही, पूर्ण दर्शनासाठी लाईन. इथं सुद्धा तितकीच गर्दी दर्शनासाठी. आम्ही तर मुख दर्शन घेऊन आलो बाबा माघारी. हे बघा, इथं पालखीत मुक्कामाला थांबलेले आहे, तुम्ही पाहू शकताय. आम्हाला काही तिथपर्यंत जाऊन काही दर्शन झालेलं नाही. आम्ही इथूनच दर्शन घेतलंय आणि निघालो माघारी. हे बघा, पूर्ण व्हिडिओ कॅसेट तिथं चालू होती. घरी आहे येताना हिंदवीला हा बॉल घेऊन आलतो. तर घरी आलो तर तिची आजी पण खेळत होती बघा तुम्ही. चला मग तुम्ही पण असे काही तुमचे मुलं असे येडवणी करतात का पालखीचे दर्शन वगैरे? चला मग तिथून मुलांना काही खेळणी आणणे असं तुम्ही पण करता का? करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांग. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.